आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, कारण राडा, माऱ्या आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असलेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा हा नवा प्रताप। बनियान आणि टॉवेल गुंडाळून आमदार साहेब थेट आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचले आणि मग आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। त्याच्या कानशिलात का लगावली, हा प्रकार नेमका काय आहे? या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। हा संपूर्ण प्रकार काय आहे, चला तर पब्लिक माईकच्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमागे जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि आमटी खराब असणे हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे। प्राथमिक माहितीनुसार आमदार संजय गायकवाड यांना कॅन्टीनमधील जेवण अजिबात आवडले नाही। विशेषतः आमटी खराब झाली होती आणि जेवणाचा दर्जा खालावलेला होता। यामुळे ते प्रचंड संतापले होते। याच कारणावरून त्यांचा कॅन्टीन कर्मचाऱ्याशी जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की गायकवाड यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावले। इथे आलेल्या सामान्य माणसाला अशाच निकृष्ट दर्जाचे जेवण देताय का तुम्ही, असा एक सनसनीत प्रश्नही त्यांनी विचारला। इतकंच नाही तर त्यांनी स्वतः त्या कर्मचाऱ्याला आमटीचा वास घ्यायला लावला। ताटातील जेवण उचलून पाहिले आणि निकृष्ट दर्जाचे जेवण पाहून त्यांचा पारा चढला। रागाच्या भरात त्यांनी थेट कानशिलात लगावली। या घटनेनंतर इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराने कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे हात उचलणे अत्यंत चुकीचे असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विरोधकांनी आमदार गायकवाड यांच्यावरती जोरदार टीका केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। राज्याचा प्रतिनिधित्व करण्यासाठी बॉक्सिंग मध्ये पाठवलं पाहिजे आणि नवीन ड्रेस कोड पण बॉक्सर्सना आता त्यांनी लागू केलेला असल्यामुळे ते उत्कृष्ट बॉक्सर आहे ह्याची प्रतिकृती आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे। हे जर विरोधी पक्षाचा जर आमदार असता तर लगेच कारवाई झाली असती। त्यांच्या भावना अयोग्य होती असं म्हणता येणार नाही, पण जी पद्धत ज्या पद्धतीने जे ते वागतायत यातूनच दिसते की सत्तेची मस्ती ही कशी सत्ताधारी आमदारांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे। आणि हे काही नवीन नाही आहे, हे तर आम्ही वारंवार सांगत होतो। किमान लोकांच्या समोर ही वस्तुस्थिती देखील आली की अशा प्रकारे यांची वागणूक आहे। म्हणजे विचार करा का जर इकडे असे वागत असतील तर गावाकडे, भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय त्यांची भूमिका आणि भावना असेल। आणि हे तेच नाही तर अनेक सत्ताधारी जे आमदार आहेत, आता काही आमदारांनी सांगितलं का तुम्ही बिंदास हातपाय तोडा, मी तुमच्या टेबल जामीन द्यायला बसलोय। अशी परिस्थिती असतील तर कायदा सुव्यवस्था काय होणार आहेत? म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे। परिषदमध्ये देखील पण हा प्रश्न आम्ही उठवणार आहोत, कारण ज्या पद्धतीने जी मारहाण केली गेली, मी मुद्दा अयोग्य असं म्हणत नाही, पण त्यांना ते लोकप्रतिनिधी आहेत, सभेमध्ये त्यांनी मांडता आला असता, पण ते न मांडता ज्या क्रूरतेने जी मारहाण केली गेली आहे त्याच्यावरती काय कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करतात हे बघावं लागेल। असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत। करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल, नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय। ही शिवसेना स्टाईल नाहीये आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक नातं नाहीच आहे, ते एसएनसी गटाचे आहेत। या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे का हे स्पष्ट नाही। मात्र या घटनेमुळे आमदार निवासातील कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बघा, कोण विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात मला काही माहित नाही, पण मी जो विषय केला तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि 30 वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या 4 ते 5 हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे,
कुठे जेवणात पाल सापडते, त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात. आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं, अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं. ज्यावेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती, दाल आणि भात मागितला. एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे. दुसऱ्या घाला मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याचा स्मेल दिला, तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे. मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला. आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे. विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. फक्त आमदारावर प्रसंग ओढावला म्हणून वाद, मग सामान्य जनतेचं काय? फक्त एका आमदारावर हा प्रसंग ओढावला म्हणून एवढा मोठा वाद झाला. पण सामान्य माणसाच्या बाबतीत अशा घटना रोजच घडत असतात, ज्यांना रोज अशा प्रकारच्या जेवणाला सामोरे जावे लागते. मात्र गायकवाडांच्या मुद्द्यात जेव्हा स्वतःवर बेतले तेव्हा त्यांची सटकली आणि त्यांनी कुठलाही विचार न करता कॅन्टीन कर्मचाऱ्याला धुतले. पण राज्यभरात असे अनेक फूड स्टॉल आहेत जिथे लोकांना हेच जेवण खावे लागते. शिवभोजन थाळीने तर भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. अनेक ठिकाणी आमदारांच्या जवळच्या व्यक्तींना अशी कंत्राटे मिळतात जिथे जेवण सोडा, लोकांना पाणी पण दिले जात नाही, पण खोटे फोटो काढून लाखो रुपयांची बिले वसूल केली जातात. सध्या यावरती कोणतीही ॲक्शन घेण्यात आली नाही. मात्र या प्रकरणात आणखीन काय नवीन माहिती समोर येते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंट करून नक्की सांगा.